आदरणीय नितीन गडकरी साहेबांना मी हे सांगू शकतो सर, तुम्ही म्हणतायच ग्रामीण क्षेत्रासाठी मागल तिथं मी रस्ता देतो, तुम्ही रस्ता दिलात, परंतु त्याची जी क्वालिटी असेसमेंट आहे तुम्ही ते कधी केलं का सर? ज्या पुलाचं उद्घाटन तुम्ही त्या ठिकाणी केलात, इतक्या शाश्वतीनं पूर्ण भारत देशाला तुम्ही सांगितलात की हा युनिक पूल आम्ही या मार्गावरती बांधलेला आहे, पण त्या ठिकाणी भ्रष्टाचार विळखा जेव्हा त्या रूटला पडतो तेव्हा तो रोड कसा होतो त्याचं असेसमेंट आपण कधीच केलं नाहीये. आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. मी प्राध्यापक शिवाजी अडके. आज आम्ही आझाद मैदान मुंबई या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत. त्याचं प्रमुख कारण हे आहे की लातूर जिल्ह्यामधला लातूर ते जहिराबाद हा जो 70 किलोमीटरचा MSRDCच्या अंतर्गत असलेला नॅशनल हायवे आहे तो पूर्णपणे भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेला आहे आणि त्याच्यामुळं असंख्य जे व्हिलेजर्स आहेत, असंख्य गावाशिवारातले जे लोक आहेत त्यांच्या मृत्यूच्या बाबतीमध्ये या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. येस मॅम, या रूटवरती असंख्य विलेजेस जवळपास 40 ते 45 खेडे या रूटवरती आहेत आणि त्या प्रत्येक खेड्यामधला असा कुठल्याही घरातला एखादा व्यक्ती नाही ज्याला या नॅशनल हायवेजमुळे काही झाले नाही आहे. मॅम, त्या ठिकाणचे आमच्याकडे काही इमेजेस आहेत, गुगल इमेजेस आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून, ते पण आम्ही दाखवू इच्छितो की रस्त्याला मोठे टायर जातील एवढ्या भेगा पडलेल्या आहेत, रस्ते पाण्याने वाहून गेलेले आहेत आणि याची दखल कोणीच घेतलेली नाही आहे. वारंवार जे लातूर जिल्ह्याचे कलेक्टर आहेत, त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त आहेत, त्याचप्रमाणे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, प्रत्येकाकडे आम्ही न्याय मागण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. भलं की आमचं गाव त्या रूटवरती नाही आहे, परंतु असंख्य लोकांच्या या मृत्युमुखी पडण्याला कुठेतरी आपण वाचा फोडावी आणि ही जी डिफेन्सेस जी आहे, द लिमिटेशन ऑफ दॅट नॅशनल हायवे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि अशा आंदोलनातून कुठंतरी जे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आणि जे ॲडमिनिस्ट्रेटर आहेत त्यांच्या निदर्शनात आणण्यासाठी आजचं एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत. 100% मनुष्यवधाचा गुन्हा दाखलच झाला पाहिजे. विशेष या हायवेचं उद्घाटन माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालेला आहे. एक जे भारतात कुठेच नाही तो पूल त्या ठिकाणी बांधलेला आहे. त्या पुलाचं उद्घाटन करण्यासाठी नितीन गडकरी साहेब आहेत. नितीन गडकरी साहेब ज्या रस्त्याचं उद्घाटन करायचं तो रस्ता अतिशय गंभीररित्या त्याचे खिळगे पडलेत. रस्त्यावर आता मोठ्या गाडीच्या टायरमध्ये जात आहे, एवढ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत. तर अशामुळं अनेक लोक मृत्युमुखी पडलेत. एका पोलीस स्टेशनमध्ये आम्ही जाऊन विचारणा केली असता 46 जण तिथं पडलेले आहेत, ॲक्सिडेंट झालेले आहेत. एवढे गंभीर विषय त्या रस्त्याचे आहेत. तर त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा 100% दाखल केला पाहिजे. आता सरकारकडे नक्की तुमची काय मागणी आहे? कोणाची वेळ घेण्याची इच्छा तुम्ही व्यक्त करताय? आम्ही आमच्या पहिल्या स्टेपपासून गेलो, DM कडे गेलो, पुन्हा आयुक्त साहेबांकडे गेलो, मंत्री महोदयांना पत्रव्यवहार केलेत. आजपर्यंत कुणाचंही आम्हाला उत्तर आलेलं नाही. तर आता आज गेल्या सोमवारी आम्ही आयुक्त कार्यालयात धरणे आंदोलन केलं होतं. आज इथे धरणे आंदोलन करतो आणि येणाऱ्या आपल्या स्वातंत्र्य दिनापासून 15 ऑगस्टपासून आम्ही बेमुदत उपोषण हे आझाद मैदानावर करणार आहोत. सर, एवढा मोठा विषय आहे, हजारो लोकांचे जीव जात आहेत, त्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन आपण धरलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला? एवढे 30 दिवस आंदोलन करून लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, आपण एकच दिवसाचं आंदोलन केलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला, याच्याकडे सरकार लक्ष देईल? आम्ही झोपलेल्या या सरकारला उठवण्यासाठी एक दिवसाचं आंदोलन करत आहोत. त्यांना आम्ही उठवत आहोत, जागी करत आहोत. जर ते आता ह्या आमच्या आंदोलनावर जागी नाही झाले तर येणाऱ्या 15 ऑगस्टपासून आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. सर, निश्चितपणे येस सर. मला असं वाटतं की प्रत्येक सामान्य माणूस कुठपर्यंत आंदोलन करेल सर? तो आमरण उपोषण का करेल? एखादा पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह, एखादा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल, गृहमंत्री असेल, त्याचप्रमाणे एखाद्या जिल्ह्याचा पालकमंत्री असेल, यांची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे काय? जनसामान्य माणसाचं हित जोपासण्याची यांची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे का? आज त्या रस्त्याला एवढं भ्रष्टाचाराच्या विळख्यात तो रस्ता पडलेला आहे, त्याची जाणीव या सगळ्या लोकांना नाही आहे का? आदरणीय नितीन गडकरी साहेबांना मी हे सांगू शकतो सर, तुम्ही म्हणतायच ग्रामीण क्षेत्रासाठी मागल तिथं मी रस्ता देतो, तुम्ही रस्ता दिलात, परंतु त्याची जी क्वालिटी असेसमेंट आहे तुम्ही ते कधी केलं का सर? ज्या पुलाचं उद्घाटन तुम्ही त्या ठिकाणी केलात, इतक्या शाश्वतीनं पूर्ण भारत देशाला तुम्ही सांगितलात की हा युनिक पूल आम्ही या मार्गावरती बांधलेला आहे, पण त्या ठिकाणी भ्रष्टाचार विळखा जेव्हा
त्या रूटला पडतो तेव्हा तो रोड कसा होतो त्याचं असेसमेंट आपण कधीच केलं नाहीये सर. त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून रिक्वेस्ट करतो की आपण स्वतः त्या ठिकाणी यावं, त्या रस्त्याचं तर तुम्ही असेसमेंट करावं, परंतु त्याच्यासोबत असंख्य जे व्हिलेजेस आहेत आणि त्यांना जो कनेक्टेड रूट आहे त्याचं पण आपण रिऑडिट करावं. कारण मुंबईच्या बाहेर जाऊन आपण मराठवाड्यासाठी आणि मराठवाड्यातल्या प्रत्येक खेड्यासाठी आपण काय केलंय त्या ठिकाणी, त्याच्या एम्पॉवरमेंटसाठी काय केलंय, त्याच्या ग्रोथसाठी काय केलंय, त्याच्या डेव्हलपमेंट होतो काय सर्वांगीण, याच्याकडे पण त्या ठिकाणी आपण फार फार कॉन्शियसली त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन. युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.